नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। तर मित्रांनो, आपला शिफ्ट 1चा म्हणजे 10 वाजताच्या शिफ्टचा 4 जुलै 2019चा आपला तलाठी भरतीचा पेपर चालू आहे। तर या पेपरमध्ये आपण याचे अगोदर 2 भाग पाहिले होते। तर त्या 2 भागांमध्ये आपण एकूण 50 प्रश्न कव्हर केलेले आहेत। तर आज देखील आपण त्याचा तिसरा भाग पाहणार आहोत, भाग 3। तर यामध्ये देखील आपण याचे पुढचे 25 प्रश्न कव्हर करणार आहोत। त्यामुळे आगामी येणारी जी तलाठी भरती परीक्षा आहे त्यामध्ये तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो। तसेच आगामी येणारी जी तलाठी भरती आहे तर ती TCS पॅटर्ननुसार होणार आहे। त्यामुळे अशाच प्रश्नांचा त्यामध्ये समावेश असण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात। पाहूयात या आजच्या आपल्या व्हिडिओमधील हा प्रश्न पहिला। तर प्रश्न पहिला काय आहे, एका प्रेशर कुकरची आणि एका राईस कुकरची विक्री सुरुवातीला अनुक्रमे 1200 रुपये आणि 2000 रुपयाला करण्यात आली होती। म्हणजे सुरुवातीला प्रेशर कुकर आणि राईस कुकरची किंमत। तर आता एका सेलमध्ये छायाने कुकर 30% आणि राईस कुकर 35% एवढ्या सवलतीच्या दरात घेतला। म्हणजे एक सेल जो लागला होता त्यामध्ये तिने 30% आणि 35% एवढ्या डिस्काउंटमध्ये ते दोन्ही घेतले, प्रेशर कुकर आणि राईस कुकर। तर छायाने एकूण मूळ किमतीच्या किती टक्के बचत केली? तर एकूण तिची बचत किती टक्के आहे एकूण मूळ किमतीच्या, आपल्याला ती काढायचं आहे। तर हे कसं काढतो आपण? तर इथे तुम्ही पाहू शकता। तर प्रेशर कुकरची मूळ किंमत किती? 1200 रुपये होती। मग त्याच्यावर सवलत किती? 30% दिली। मग बचत किती होणार? 1200च्या 30% किती? 1200 गुणिले 30 भागिले 100। 0 2 2 शून्याला 2 शून्य गेले, राहिलं काय? 30 गुणिले 12, 12 ते 36 आणि वर 1 शून्य, म्हणजे 360 रुपये त्याची कशावर बचत झाली? तर ती प्रेशर कुकरवर झाली। त्याप्रमाणे आता राईस कुकरची मूळ किंमत किती आहे? तर ती 2000 रुपये आहे। मग सवलत किती झाली? राईस कुकरवर 35% मिळाले तिला। मग एकूण बचत किती होणार? 2000च्या 35%, म्हणजे 2000 गुणिले 35 भागिले 100। 2 शून्याला 2 शून्य गेला, 35 दोन्ही 70 आणि वर 1 शून्य, म्हणजे 700 रुपये ही त्याची राईस कुकरवरील बचत झाली। तर एकूण बचत किती झाली? तर ही 700 आणि ही 360, म्हणजे एकूण 1060 रुपये तिची बचत झाली। तर एकूण मूळ किंमत किती होती? तर प्रेशर कुकरची 1200 रुपये आणि राईस कुकरची 2000, म्हणजे एकूण मूळ किंमत 2000 आणि 1200 3200 रुपये होती। मग 3200 रुपयावर तिला एकूण किती? 1060 रुपये बचत झाले। तर ती किती टक्के झाली आपल्याला काढायचं? म्हणजे पर्सेंटेज बचतमध्ये काय आहे ना, बचत भागिले मूळ किंमत गुणिले 100। तर बचत किती? 1060 रुपये झाले। किती रुपये मागे? तर 3200 रुपये मागे, गुणिले 100। तर ह्या 2 शून्याला 2 शून्य गेल्या, परत आता 106 भागिले 32 जर केलं तर ते 33.125 येतं। किती? 33.125, म्हणजे तेवढी टक्के जी आहे तर ती तिच्या मूळ किमतीच्या एकूण बचत होईल। म्हणजे आपला आन्सर काय होईल? तर पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे। तर किती? 33.125% ही तिची काय असेल? तर मूळ बचत असेल। म्हणजे ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असेल। पुढील प्रश्न, तर असा सेम प्रश्न आपण या अगोदरचा जो पेपर होता 3 जुलैचा त्यामध्ये देखील पाहिला होता आणि 2 जुलैच्या पेपरमध्ये देखील। तर ते काय दिले? बेंगलोर। तर ह्या सूत्रामध्ये बेंगलोर ही 20 वेळा पुनरावृत्ती करणार, म्हणजे 20 वेळा असा शब्द लिहिणार आहे। प्रथम सर्व विजोड स्थानावरील अक्षरे काढण्यात येतात आणि नंतर क्रमाने उरलेल्या सूत्रातूनही ती काढून टाकण्यात येतात। तर शेवटी उरलेले अक्षर कोणते? तर आपलं मागच्या वेळेस कोणता शब्द होता? तर एक्झामिनेशन। तर त्याचं शेवटीचं यस आलतं, म्हणजे ते शेवटीचं काय? आर आहे। तर हे आर ह्याचं डायरेक्ट आन्सर येतं। तर कसं येतं? तर इथे आपण लिहून पाहूया बेंगलोर। तर आता ह्या बेंगलोरमध्ये विजोड स्थानावरील अक्षर कोणते? हे बी ए कट होईल, एन ए कट होईल, तर ए आणि यो कट होईल, राहील काय? EGLR। तर आता EGLR मध्ये परत ई आणि यल कट होतं, परत राहतं काय शेवटी? GR राहतं। तर जी मधलं देखील पहिलं एक म्हणजे जी कट होतं, राहतं काय शेवटी? आर राहतं। म्हणजे असं तुम्ही 20 वेळा जर लिहिलं आणि शेवटी सगळे अक्षर कट करत गेला तर शेवटी काय राहतंय? तर राहतंय। म्हणजे हे शेवटी उरलेलं अक्षर काय असेल? तर आर असेल। तर आर कशामध्ये? ऑप्शन सी मध्ये दिलेला आहे। म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपला आन्सर असेल। तर शेवटी उरलेलं अक्षर आर येईल। पुढील प्रश्न, चूज द मोस्ट सुटेबल डिटर्मिनर फॉर द गिवन सेंटेन्स। तर खाली योग्य डिटर्मिनरचा आपल्याला वापर करायचा। तर इथे काय दिलं आहे? आय विल बी एबल टू गिव्ह यू माय डिसिजन ओनली आफ्टर आय हॅव डॅश डॅश टाईम टू थिंक। तर काय म्हणतो तिथे? ह्याचा अर्थ काय होतो? आय विल बी एबल टू गिव्ह माय डिसिजन, म्हणजे मी तुम्हाला माझा निर्णय तेव्हाच देऊ शकेन कधी? तर जेव्हा तुम्ही काही वेळ मला आहे तर ती म्हणजे विचार करण्यासाठी वेळ द्याल, तेव्हाच मी तुम्हाला माझा निर्णय देऊ शकतो। तर असा याचा अर्थ होतो। म्हणजे आय हॅव सम टाईम टू थिंक, मला विचार करण्यासाठी थोडा वेळ हवा आहे असं म्हणतो। म्हणजे आय हॅव सम टाईम येणार। तर ऑप्शन ए मध्ये दिले सम। तर हे
बरोबर डिटर्मिनर काय असेल तर आय हॅव सम टाईम टू थिंक. आय विल बी एबल टू गिव्ह यू माय डिसिजन ओनली आफ्टर आय हॅव सम टाईम टू थिंक. म्हणजे मला थोडा वेळ दिला तरच मी तो डिसिजन घेऊ शकेन असा देखील अर्थ होतो. म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असेल सम. पुढील प्रश्न, एक माणूस स्थिर पाण्यात ताशी 10 किलोमीटर वेगाने नाव चालू शकतो. म्हणजे स्थिर पाण्यात म्हणजे पाण्याला काहीही वेग नाही. म्हणजे एखादं तलाव असतो त्याच्यात स्थिर पाणी म्हणतो, त्यात किती 10 किलोमीटर वेगाने तो नाव चालू शकतो. तर प्रवाहाचा वेग जर ताशी 2 किलोमीटर असेल, तर आता तो जर एखाद्या नदीत जर तो म्हणजे नदीच्या दिशेने प्रवाहाच्या दिशेने जर तो 2 किलोमीटर त्या प्रवाहाचा वेग असेल तर तो प्रवाहाच्या दिशेने म्हणजे त्या नदीच्या प्रवाहाच्या दिशेने आणि त्या प्रवाहाच्या उलट दिशेने 30 मिनिटात जात असेल. म्हणजे प्रवाहाच्या दिशेने सुद्धा तो किती जातोय म्हणजे 2 किलोमीटर जातोय आणि प्रवाहाच्या दिशेने बी अर्धा तास जातो तो आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला देखील तो अर्धा तास जातो. तर त्याने पार केलेले एकूण अंतर किती असेल आपल्याला काढायचं. ते किलोमीटरमध्ये अंतर काढायचं आपल्याला. तर ते कसं काढणार आपण, तर इथे तुम्ही पाहू शकता माणसाचा स्थिर पाण्यातील म्हणजे बोटीचा वेग किती आहे, तर 10 किलोमीटर प्रति तास हा त्याचा स्थिर पाण्यातील वेग आहे. त्या माणसाचा म्हणजे त्या बोटीत बसून त्याचा चालण्याचा 10 किलोमीटर प्रति तास त्या बोटीचा वेग आहे. प्रवाहाचा वेग जर 2 किलोमीटर प्रति तास असेल तर प्रवाहाच्या दिशेने बोटीचा वेग काय असणार आहे, तर माणसाचा वेग आणि बोटीचा वेग 10 + 2 म्हणजे 12 किलोमीटर प्रति तास हा प्रवाहाच्या दिशेने वेग असणार आहे. आणि त्याच्या विरुद्ध दिशेने जर काढलं तर आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवाहाचा वेग त्यातून मायनस होणार. म्हणजे ह्याचा बोटीचा वेग 10, त्यातून प्रवाहाचा वेग 2 वजा होणार. म्हणजे 8 किलोमीटर प्रति तास हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग झाला. तर प्रवाहाच्या दिशेने व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 30 मिनिटं लागतात. 30 मिनिटं तो जातो. म्हणजे प्रवाहाच्या दिशेने 30 मिनिट प्रवास करतो, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने देखील 30 मिनिटे प्रवास करतो. म्हणजे 1 किलोमीटर अंतर जाण्यासाठी आता समजा तो जर 1 किलोमीटर अंतर जात असेल दोन्ही बाजूला म्हणजे प्रवाहाच्या दिशेने आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 30 मिनिटात, तर आता 1 किलोमीटर अंतर जाण्यासाठी आता आपण काय 1 किलोमीटर अंतर मानलं तर वेळ बरोबर काय असतं, अंतर भागिले वेग असतं. आता त्या दिशेने म्हणजे सुरुवातीला म्हणजे प्रवाहाच्या दिशेने जाण्यासाठी त्याला 1 किलोमीटर अंतर जातो तो म्हणजे 12च्या स्पीडने 1 किलोमीटर म्हणजे अंतर भागिले वेग काय 1/12 वेळ लागतो त्याला. वेळ किती दिला आहे आणि विरुद्ध दिशेने काय होईल तर मग 1/8 येणार, कारण विरुद्ध दिशेने वेग 8 आहे, एवढा वेळ लागेल त्याला. मग एकूण वेळ किती आहे 1/2. मग आपण असं लिहू शकतो अर्धा तास म्हणजे अर्ध्या तासाला 1/2 लिहू शकतो. 1/12 अधिक 1/8 बरोबर 1/2 असं आपण लिहू शकतो. तर असं आपण लिहू शकतो 1/12 अधिक 1/8 बरोबर 1/2. तर आता 30 मिनिट बरोबर किती 1/2 म्हणजे 0.5 तास असं आपण लिहू शकतो. म्हणजे ह्याचा तिरकस जर गुणाकार केला तर 8ने x गुणला 8x अधिक 12ने x गुणला 12x भागिले 12×8 = 96 बरोबर 0.5. म्हणजे 12×8 20x बरोबर 96 गुणिले 0.5. तर 96ला 0.5 गुणलं तर ते किती येतं 48 येतं. म्हणजे x बरोबर 48 भागिले हे 20. तर हे 48 किती दोन्ही 48 तर 24 दोन्ही 48 पण इथे 0 आहे म्हणून इथे पॉईंट येणार. म्हणजे 2.4 काय येईल तर ते त्या दिशेने जाण्यासाठी त्याचं अंतर असेल. आता तो अंतर अर्ध्या तासाला x इकडे जाणार आणि तिकडे जाणार म्हणजे एकूण अंतर काय होणार तर 2x होणार. म्हणजे 2 गुणिले x ची किंमत किती आहे 2.4. म्हणजे 2 गुणिले 2.4 जर केलं तर किती येतं ते तर 4.8 किलोमीटर येतं. म्हणजे एकूण अंतर त्याने किती कापला असेल तर 4.8 किलोमीटर त्याने अंतर कापला असेल. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे. 4.8 किलोमीटर त्याने एकूण पार केलेले अंतर असेल. पुढील प्रश्न, एका वस्तूची छापील किमतीच्या 2/5 किमतीस विक्री केल्यास 25% तोटा होतो. त्या वस्तूच्या छापील खरेदी किमतीशी मूळ किमतीशी असलेले गुणोत्तर अनुक्रमे काढायचे. तर तुम्हाला आता इथे छापील किंमत ही काढावं लागेल आणि मूळ एकूण खरेदी किंमतही काढावं लागेल. तर छापील किंमत आणि खरेदी किमतीचं आपल्याला इथे गुणोत्तर काढायचं आहे. तर ते आपण कसं काढतो तर इथे तुम्ही पाहू शकता. तर छापील किंमत काय करायची आता इथे आपण दिली नाही म्हणून 100 मानायची. विक्री किंमत काय त्याच्या 2/5 म्हणजे 100च्या 2/5 केलं छापील किंमती तर आपल्याला विक्री किंमत भेटते. म्हणजे विक्री किंमतवर 2/5 गुणिले 100 5 × 5 = 20 100 आणि 20 × 40 म्हणजे 40 रुपये काय झाली विक्री किंमत झाली. आता ह्या 40 रुपयाला विक्री किंमत केल्यास किती 25% तोटा होतो. म्हणजे 40 रुपयाला ती वस्तू विकली का 25% तोटा होतो. तर मग खरेदी किंमत बरोबर काय असतं विक्री किंमत गुणिले 100 भागिले 100 वजा तोटा असतो. तर विक्री किंमत आहे 40 गुणिले 100ला हे 100 भागिले 100 वजा तोटा 25 म्हणजे 75. 100मधून 25 गेले राहिले किती 75 राहिले. म्हणजे 40 गुणिले 100 भागिले 75 येतं. 25 × 25 25 × 75 येतं आणि 25 × 100 येतं. म्हणजे 40 गुणिले 4/3 आलं हे. 4 × 160 160 भागिले 3. तर आता ही 160 भागिले 3 काय आली तर खरेदी किंमत आली. तर आपल्याला छापील किंमतीचं खरेदी किंमतीची गुणोत्तर काढायचं. मग छापील किंमत किती आहे तर 100
100चं 160 भागिले 3 ही काय आहे तर ही खरेदी किंमत आहे. याचं गुणोत्तर तर हे खाली भागाकारात ते नाही, वर गेलं गुणाकारात झालं. मी 100 गुणिले 3 भागिले 160 आहे. मी 300 भागिले 160 आलं. 2 शून्याला 2 शून्य गेले. 15 दुनी 30 आणि 8 दुनी 16 म्हणजे किती येतं 30/16 म्हणजे किती येतं ते तर ते 15/8 येतं. म्हणजे 1560 हे छापील किमतीचं त्या खरेदी किमतीशी गुणोत्तर असेल. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे. किती 15.8 हे दोन्ही किमतीचे गुणोत्तर असेल, छापील किमतीचे आणि खरेदी किमतीचे. पुढील प्रश्न, जर अजय बाळूपेक्षा 25% अधिक कमवत असेल आणि बाळू साहेबीपेक्षा 20% अधिक कमवत असेल तर अजय साहेबीपेक्षा किती टक्के अधिक पैसे कमवतो आपल्याला काढायचं. तर आपल्याला तिघांच्या आधी किंमत काढावं लागेल, त्यावरून आपण त्यांचा रेशो घेणार. तर इथे तुम्ही पाहू शकता. तर साहेबीलची कमाई जर आपण इथे 100 मानली तर बाळू काय करतो साहेबीलपेक्षा 20% जास्त कमवतो. म्हणजे बाळूची कमाई काय होणार 100च्या 20% म्हणजे 20 येतं, म्हणजे 120 रुपये ही बाळूची कमाई होईल. तर काय आता अजय बाळूपेक्षा 25% जास्त, म्हणजे अजयची कमाई बाळूपेक्षा 25% जास्त आहे. तर बाळूची किती 120 आहे. म्हणजे 120च्या 25% किती होतं 25 एके 25 25 चोक 100 120 भागिले 4 म्हणजे 30 येतं. म्हणजे अजयची कमाई 120 अधिक हे 30 म्हणजे एकूण 150 रुपये ही अजयची कमाई असेल. म्हणजे अजय साहेबीलपेक्षा 150 मधून साहेबीलची किंमत किती 100 आहे, अजयची किंमत 150 आली. किती 50 रुपये तो काय करतो जास्त कमवतोय साहेबीलपेक्षा अजय. म्हणजे त्यांचा म्हणजे किती टक्के येईल तर ते 50 हे किती 50 भागिले 100 गुणिले 100 म्हणजे किती आलं तर ते 50%. म्हणजे साहेबीलपेक्षा अजयची कमाई किती टक्क्यांनी जास्त आहे तर ती 50%ने जास्त अजय कमवतो. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे. म्हणजे साहेबीलपेक्षा अजय किती टक्के अधिक पैसे कमवतो तर 50% अधिक पैसे कमवतो. म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न, तर हा इंग्लिश ग्रामरवरील प्रश्न आहे. तर काय आहे चूज द करेक्ट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. म्हणजे खालीलपैकी योग्य विशेषणाचा पर्याय निवडायचा आपल्याला खालील दिलेल्या वाक्यामध्ये. टुडे डॅश फार्मिंग हॅज इन्क्रीज्ड फूड प्रोडक्शन. म्हणजे आता कसली आहे तर इंटेन्सिव्ह प्रोडक्शन आहे. कसलं इंटेन्सिव्ह, आजच्या इंटेन्सिव्ह प्रोडक्शन म्हणजे इंटेन्सिव्ह शेती. इंटेन्सिव्ह म्हणजे त्याला आपण काय म्हणतो म्हणजे कमीत कमी जमिनीत जास्त उत्पन्न घेणे किंवा जेवढी उपलब्ध जमीन आहे त्यामध्ये जास्तीत जास्त पिके घेणे. म्हणजे आता अशी पद्धत सुरू आहे. म्हणजे अशा शेतीमुळे काय झालं आहे इन्क्रीज फूड प्रोडक्शन, म्हणजे आपल्या अन्नधान्याची उत्पादन क्षमता जी आहे ती वाढलेली आहे. म्हणजे कमीत कमी जमिनीत जास्तीत जास्त पिके घेण्यामुळे. म्हणजे इथे काय ना टुडे इंटेन्सिव्ह फार्मिंग हॅज इन्क्रीज फूड प्रोडक्शन. म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असेल इंटेन्सिव्ह. पुढील प्रश्न, डिसेंबर 2018 मध्ये ASPJ IAMR मुंबई येथे आयोजित 12व्या वार्षिक ISDSI म्हणजे दी इंडियन सब कॉन्टिनेंट डिसिजन सायन्सेस इन्स्टिट्यूट परिषदेची थीम काय होती. म्हणजे ती 2018चा करंट अफेअरचा प्रश्न आहे. तर ती जी थीम होती तर त्याची थीम काय होती तर डिजिटल युगामध्ये डेटाने चालणारी निर्णय प्रक्रिया. काय होती डिजिटल युगामध्ये डेटाने चालणारी प्रक्रिया ही त्या दी इंडियन सब कॉन्टिनेंट डिसिजन सायन्स इन्स्टिट्यूट परिषदेची थीम होती. ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न, दिलेल्या मालिकेतील पुढील संख्या शोधा. तर आता इथे एक संख्या मालिका दिली तर त्यातली आपल्याला पुढची संख्या शोधायची. तर इथे काय 1 3 6 11 18 29 दिलेलं आहे. तर 1 अधिक 2 केल्यावर काय असतं 3 असतं. 3 आणि 6 मध्ये 3 अधिक 3 केल्यावर 6 असतं. म्हणजे इथे 3चा फरक आहे. तर 6 आणि 11 मध्ये 5चा फरक आहे. त्यानंतर 11 आणि 18 मध्ये 7चा फरक आहे. 18 आणि 29 मध्ये किती 11चा फरक आहे. म्हणजे 2 3 5 7 11 म्हणजे ह्या कशा आहेत त्या तर ह्या मूळ संख्या द्या. पुढची मूळ संख्या कोणती 13 येणार. म्हणजे 29 मध्ये जर 13 ॲड केलं तर किती येतं 42 येतं. म्हणजे पुढची संख्या काय असेल तर ती ऑप्शन सी मध्ये दिली येणारी संख्या ही म्हणजे 42 असेल. म्हणजे त्यामध्ये मूळ संख्या ॲड करत गेले 2 3 5 7 11 13 याप्रमाणे. म्हणजे 29 अधिक 13 केलं 42 येईल. ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न, चूज दी अप्रोप्रिएट प्रेपोजिशन फॉर द गिवन सेंटेन्स. म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये योग्य योग्य शब्दयोगी अव्ययाचा इथे आपल्याला वापर करायचा आहे प्रेपोजिशनचा. तर इथे काय झालं आय वंडर वाय ही वॉज व्हेरी क्वाईट डॅश डॅश द मील. तर आता इथे काय येणार थ्रू आउट द मील येणार. काय येणार थ्रू आउट द मील म्हणजे संपूर्ण जेवण होईपर्यंत. म्हणजे याचा पूर्ण अर्थ काय होतो तर वंडर म्हणजे त्याला आपण काय म्हणतो आश्चर्य वाटणे किंवा नवल वाटणे म्हणतो. म्हणजे मला आश्चर्य वाटत होते की तो खूप शांत होता संपूर्ण आमचे जेवण होईपर्यंत. ही वॉज व्हेरी क्वाईट म्हणजे तो खूप शांत होता आमचे जेवण होईपर्यंत, याचे मला नवल वाटले म्हणतो. वंडर म्हणजे काय नवल वाटणे. म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते थ्रू आउट हे आपलं आन्सर येईल. म्हणजे एक संपूर्ण जेवण होईपर्यंत तो कसा होता पूर्णपणे शांत होता.
पुढील प्रश्न, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ टेन्स फॉर द गिवन सेंटेन्स. तर खालीलपैकी योग्य आपल्याला काळाचा वापर करायचा. तर इथे काय, डॅश डॅश अप विदाउट एनी मनी, आय डॅश डॅश ओनली मॉडेस्ट रिस्पेक्ट फॉर इट. म्हणजे इथे काय येणार, हॅविंग ग्रोन, काय येणार, हॅविंग ग्रोन अप विदाउट एनी मनी, आय हॅव ओनली मॉडेस्ट रिस्पेक्ट फॉर इट. तर हॅविंग ग्रोन अप विदाउट मनी म्हणजे काय, पैशाशिवाय मी आत्तापर्यंत काय म्हणजे जगलेलो आहे. तर आय हॅव ओनली मॉडेस्ट रिस्पेक्ट फॉर इट म्हणजे मला त्याचा जास्त काही आदर नाही आहे त्याचा. म्हणजे ह्याचा पूर्णपणे जर अर्थ घेतला वाक्याशी, तर कोणत्याही पैशाशिवाय मी मोठा झालो आहे, मला फक्त त्याचा आदर आहे. म्हणजे कोणत्याही पैशाशिवाय मी आत्तापर्यंत मोठा झालो आहे, मला त्याचा अभिमान आहे किंवा आदर आहे म्हणतो आपण. म्हणजे ते काय ना, हॅविंग ग्रोन आणि हॅव येणार, काय ना, हॅविंग ग्रोन अप विदाउट एनी मनी म्हणजे कोणत्याही पैशाशिवाय मोठा झालो आहे, अँड आय हॅव ओनली मॉडेस्ट रिस्पेक्ट फॉर इट. तर मॉडेस्ट म्हणजे काय, तर त्याला आपण माफक किंवा आदर म्हणतो. म्हणजे मला त्याचा काय आहे, तर फक्त त्याचा आदर आहे म्हणतो, मला फक्त त्याचा आदर आहे, मी पैशाशिवाय आतापर्यंत मोठा झालो आहे. म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न, चूज दी मोस्ट सुटेबल कंजक्शन फॉर द गिवन सेंटेन्स. तर योग्य कंजक्शनचा आहे ते म्हणजे उभ्यानवी अव्ययाचा इथे आपल्याला वापर करायचा आहे. डॅश डॅश माय फ्रेंड्स गो, आय विल डू सो. म्हणजे माझे फ्रेंड जर जात असतील तर मी सुद्धा जाईन, असा याचा अर्थ होतो. म्हणजे काय येणार इथे, इफ म्हणजे काय, जर माझे मित्र गेले तर आय विल डू सो म्हणजे मी पण जाईल, किंवा आय विल डू सो याचा होतो. इफ माय फ्रेंड्स गो, आय विल डू सो येईल. म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असेल, इफ येईल इथे. पुढील प्रश्न तर मराठी ग्रामरवरती आहे. काय आहे, कणिक टिमणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर मराठी वाक्यप्रचारावर म्हणीवर सुद्धा प्रश्न विचारण्यात येत आहेत. तर ते काय दिलेत, कणिक टिमणे. तर कणिक टिमणे म्हणजे काय, एखाद्याला चोप देणे किंवा मारणे म्हणतो आपण. म्हणजे कणिक टिमण्यासारखं आपण कणिक कशी टिमतो, अशी म्हणजे मारून कणिक टिमतो. म्हणजे एखाद्याला मार देणे म्हणजे त्याला कणिक टिमणे असा वाक्यप्रचार ते वापरलेला. म्हणजे ऑप्शन 2 जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. कणिक टिमणे म्हणजे मार देणे. पुढील प्रश्न तर हा गणितावर आहे. 40 लोक एका कॉम्प्युटर कोर्समध्ये भाग घेतात. आता एकूण किती, 40 लोक दिले. त्या एका कॉम्प्युटर सेंटरमध्ये त्याने भाग घेतलेला आहे. ज्यापैकी 5 जे आहे ते वयस्कर आहेत, 15 मुलगे आहेत आणि 20 मुली आहेत. संपूर्ण समूहाचे सरासरी वय 17 वर्ष आहे. म्हणजे संपूर्ण 40 लोकांचं सरासरी वय 17 वर्ष दिले. मुलींचे सरासरी वय 15 आहे आणि मुलांचे सरासरी वय 14 असल्यास तर वयस्करांचे सरासरी वय आपल्याला काढायचं आहे. तर इथे आपल्याला काय करावं लागेल, सर्वांचे एकूण वय काढावं लागेल 40 जणांचे. त्यामधून मुलींचे वय आणि मुलांचे वय जर वजा केले तर आपल्याला 5 जणांच्या वयस्करांचे सरासरी वय आपल्याला म्हणजे 5 जणांच्या म्हणजे वयस्करांचं वय मिळतं. तर त्याला जर 5ने भागलं तर त्यांचं सरासरी वय मिळतं. तर आपण हे कसं काढतो, तर इथे तुम्ही पाहू शकता 40 लोकांचे सरासरी वय 17 दिले. मग 40 लोकांचे एकूण वय किती असणार, 17 × 40 म्हणजे 680 वर्षे 40 लोकांचे एकूण वयाची बेरीज असेल. 20 मुलांचे सरासरी वय, 20 मुलींचे सरासरी वय 15 दिले. मग एकूण मुलींच्या वयाची बेरीज किती असणार आहे, तर 15 × 20 म्हणजे 15 × 2 = 300 म्हणजे 300 वर्षे एकूण मुलींचं वयाची बेरीज असणार आहे. त्याप्रमाणे 15 मुलांचे सरासरी वय 14 वर्ष आहे. तर मग एकूण मुलांचे वय काय होणार, तर 14 × 15 म्हणजे 210 वर्ष हे एकूण मुलांच्या वयाची बेरीज झाली. तर 5 वयस्करांची सरासरी वय बरोबर काय येणार, तर 40 लोकांच्या वयामधून आपल्याला 20 मुली आणि 15 मुलांचे एकूण वय वजा करावं लागेल आणि त्याला 5ने भागावं लागेल. म्हणजे 680 वजा 210 अधिक 300 म्हणजे 680 वजा हे 300, 300 200 500, 510 होतं भागिले 5 म्हणजे हे 170 येतं वजाबाकी केल्यावर. 680मधून 510 गेले 170 राहिले आणि भागिले 5. त्याला जर 5ने भागलं तर 5 त्रिक 15 उरले 2 वरून घेतले 0, 5 चोक 20 म्हणजे किती 34 येतं. म्हणजे एकूण 5 वयस्करांचे सरासरी वय किती असणार आहे, ते 34 वर्ष असणार आहे. म्हणजे आपले आन्सर काय असेल, तर पर्याय क्रमांक डी मध्ये दिलेला आहे. तर 5 वयस्करांचे सरासरी वय हे 34 वर्ष असेल. मग ऑप्शन डी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न, 20% सवलत दिल्यावर एका दुकानदारास 20% नफा झाला. तर छापील किमतीचे खरेदी किमतीचे असले गुणोत्तर काढायचे. तर छापील किमतीवर हा प्रश्न आहे. तर आपल्याला इथे काय करावं लागेल, छापील किंमत काढावं लागेल आणि त्याची खरेदी किंमत पण काढावं लागेल आणि छापील किमतीचे खरेदी किमतीचे आपल्याला गुणोत्तर काढावं लागेल. तर हे आपण कसं काढतो, तर मागील आपण गणित सोडवल्याप्रमाणेच इथे देखील छापील किंमत किती आपण 100 मानायची. आता शेकडा सूट किती दिले, 20% दिले. छापील किमतीवर 20% सूट आहे. म्हणजे 100च्या 20% जर काढलं तर हे 100ला 100 कटू तर राहतं काय 20 रुपये. म्हणजे 20 रुपये ही सूट झाली. विक्री किंमत काय झाली, तर छापील किंमत वजा सूट होते. म्हणजे छापील किंमत किती आहे 100, 100मधून जर ही सूट 20 वजा केली तर 80 रुपये. 80 रुपये ही आपल्याला विक्री किंमत मिळते. तर आता इथे विक्री किंमत माहिती आहे 80,
शेकडा नफा आहे माहिती आहे 20, यावरून आपल्याला काय खरेदी किंमत काढायची आहे. मग खरेदी किंमत बरोबर काय असतं, विक्री किंमत गुणिले 100 भागिले 100 अधिक शेकडा नफा असतो. तर विक्री किंमत किती 80 आहे, गुणिले 100 भागिले 100 आणि शेकडा नफा 20 म्हणजे 120. मग इथे जर तुम्ही जर भाग गावला म्हणजे 20 चोक 80 आणि 20 संग 20 असेल म्हणजे 4/6 म्हणजे 100 चोक 400, 400 भागिले 6 किंवा त्याला आपण 200 भागिले 3 असं लिहू शकतो. म्हणजे छापील किंमत भागिले खरेदी किंमत. आता छापील किंमत किती 100 मानली आहे, खरेदी किंमत ही 200 भागिले 3 आले. तर हे खालचं 3 आहे ते वर जाणार म्हणजे 100 गुणिले 3 होणार, हे 300 होणार. 300 भागिले 200, हे 2 शून्य 2 शून्य कट झाल्यावर राहिलं काय 302 म्हणजे 3/2. हे काय असेल तर त्या छापील किंमतीचं खरेदी किंमतीशी गुणोत्तर असेल. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे. 3/2 हे छापील किंमतीचं त्या खरेदी किंमतीशी गुणोत्तर असेल. ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न, सैनिक शूर होता या वाक्यातील शूर काय आहे. तर सैनिक कसा होता, तर शूर होता. तर शूरपणा धाडसीपणा हे काय कशामध्ये आहे, तर त्या सैनिकाबद्दल विशेष माहिती सांगितली आहे. तर कसा शूर होता, तर हे काय झालं एक प्रकारचं विशेषण असेल. म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपले आन्सर असेल. शूर हे विशेषण आहे वाक्यातील. पुढील प्रश्न, तर आता इंग्लिश ग्रामरवरती आहे. चूज द ऑप्शन दॅट बेस्ट एक्सप्रेस द मिनिंग ऑफ द हायलाइटेड इडियम फ्रेज. तर आता इथे इडियम फ्रेज हायलाईट दिले तर त्याचा आपल्याला योग्य मिनिंग ओळखायचं आहे. तर इथे काय दिलं आहे, द व्हाईस प्रेसिडेंट ऑफ द कंपनी गेव हिज सबऑर्डिनेट्स अ पीस ऑफ हिज माइंड. म्हणजे इथे काय आता अ पीस ऑफ हिज माइंडला इथे अंडरलाईन पाहिजे होतं पण त्यांनी थोडं दिलेलं नाही. तर ते अ पीस ऑफ हिज माइंड फेन द सेल्स फिगर्स नोज डिवाइड. नोज डायवड म्हणजे काय, तर एकदम पडणे म्हणतो. म्हणजे केव्हा शेअर पडतात आता कंपनीचे वगैरे आपण म्हणतो. सेल्स फिगर्स काय नोज डायवड म्हणजे शेअर्स पडले. तेव्हा काय केलं त्या व्हाईस प्रेसिडेंटने, म्हणजे कंपनीच्या शेअर बाजारात म्हणजे घसरण झाली. त्यामुळे ते व्हाईस प्रेसिडेंट जो होता कंपनीचा त्याने त्याचे जे कनिष्ठ आहेत म्हणजे काम करणारे त्याच्या हाती त्या कनिष्ठांना त्याने सुनावलं किंवा त्याने ताकीद दिली किंवा त्याने काय आपण म्हणतो तर त्याने रागाने बोलला. तो द पीस ऑफ हिज म्हणजे रागाने बोलवलं त्यांना किंवा रागावले किंवा फटकारलं त्याचे जे कनिष्ठ आहेत सबऑर्डिनेट्स यांना. म्हणजे सेल्स जो कंपनीचा आहे ढासळला त्यामुळे. म्हणजे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे पीस ऑफ हिज माइंड म्हणजे त्याचा अर्थ काय होतो, त्याला आपण रेप्रिमँडेड म्हणतो. काय म्हणतो, रेप्रिमँडेड म्हणजे काय, तर म्हणजे रागावणे किंवा फटकारणे म्हणतो त्याला आपण. म्हणजे अ पीस ऑफ हिज माइंड म्हणजे त्याने म्हणजे सुनवून टाकलं त्याच्या हाताखालचे जे आपले शेअर्स म्हणजे का पडले याबद्दल त्याने जे काम करतात कंपनीमध्ये लोक त्याच्या कनिष्ठ, तर त्यांना त्याने काय केलं, रेप्रिमँडेड केलं. म्हणजे काय, तर रागावला किंवा फटकारलं. म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपलं करेक्ट इडियम फ्रेज असेल. पुढील प्रश्न, छेद 4ने वाढवल्यास 1 अपूर्णांक एफ हा 1/2 बनतो आणि त्याचा अंश 5ने कमी केल्यास तो 1/3 बनतो. तर एफ बरोबर किती आपल्याला काढायचा आहे, तर एफ तर तो अपूर्णांक आपल्याला काढायचा आहे. तर आता इथे दिलेल्या 4 अपूर्णांकामध्ये तुम्ही जर आता एक अपूर्णांक कोणताही घ्या, आता घेऊन बघायचं, त्याचा अंश 5ने कमी केला आणि तर तो 1/3 बनतो. तर इथे जर तुम्ही 11 आणि 18 अपूर्णांक घेतला, त्याचा जर अंश 5ने कमी केला तर तो किती येतो, 6/18 येतो. म्हणजे तो 6 के 6 6 तरी 18 1/3 येतो. त्यामुळे त्याप्रमाणे त्याचा छेद जर 4ने कमी केला, काय छेद जर 4ने वाढवला तर तो किती येतो, 11/18 आणि 4 22, 11 की 11 11 दोन्ही 22 म्हणजे 1/2 येतो. म्हणजे इथे डायरेक्ट तुम्ही पर्यावरण इथे काढू शकता. तो अपूर्णांक कोणता असेल तर तो 11/18 असेल. म्हणजे एफ बरोबर काय असेल तर 11/18. तर सिंपल होतं, हे ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते स्थळ युनेस्कोच्या वारशाचे स्थळ नाही. तर आता युनेस्को हे सांस्कृतिक म्हणजे ह्याचे जतन करतं युनेस्को. म्हणजे त्यामध्ये काय आहे, एलिफंटा लेणी म्हणजे एलिफंटा गुहांचा समावेश आहे, अजिंठा वेरूळ लेणींचा समावेश आहे. त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी टर्मिनल म्हणजे मुंबईचं CST रेल्वे स्टेशन आहे, तर ते देखील या युनेस्कोच्या वारसा स्थळामध्ये येतं. पण कार्ला म्हणजे कार्ला लोणावळ्यापाशी जे आहे ते कार्ला, त्या गुहा ज्या आहेत कार्ला तिथे लेणी आहेत थोड्या, तर त्या ज्या आहेत तर त्याचा युनेस्कोच्या वारशामध्ये त्याचा समावेश अजून करण्यात आलेला नाही. म्हणजे ऑप्शन सी जे आहे कार्लाच्या गुहा हे युनेस्को वारशाचे स्थळ नाही. ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न, मा. सु. पाटील यांना श्रेणीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2018 देण्यात आलेला आहे. तर मा. सु. पाटील हे कोणत्या श्रेणीमध्ये येतात, तर ते साहित्यावरील टीका, साहित्य टीका साहित्याशी संबंधित आहे ते, साहित्य टीका याच्याशी ते संबंधित आहेत. म्हणजे मा. सु. पाटील यांना साहित्य टीका या श्रेणीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2018 देण्यात आलेला आहे. म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असेल. मा. सु. पाटील यांना साहित्य टीका या साठी साहित्य अकादमी पुरस्कार 2018 देण्यात आला होता. पुढील प्रश्न, तळ हातावर शीर घेणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.
तर काय तळ हातावर शीर्ष घेणे म्हणजे काय कोणतेही काम करण्यास किंवा मरण्यास देखील तयार असणे किंवा एखादे बलिदान देण्यास तयार असणे त्याला आपण काय म्हणतो तर तळ हातावर शीर घेणे म्हणजे बलिदानास एखादे तयार असणे म्हणतो. म्हणजे तळ हातावर शीर घेणे म्हणजे वाक्यप्रचाराचा अर्थ असेल बलिदानाला तयार असणे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते महाराष्ट्र राज्य लोकसेवा अधिकार आयोगाच्या मुख्य आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीचा सदस्य आहे. म्हणजे कशाचा महाराष्ट्र राज्य लोकसेवा अधिकार आयोग जो आहे तर त्याच्या मुख्य जे आयुक्त असतात त्याची नियुक्ती करण्यास सदस्य कोण कोण असतात. तर त्यामध्ये विधानसभेचे जो सभापती आहे तर त्यांचा समावेश नसतो. राज्यपालांचा देखील समावेश नसतो. मुंबई बॉम्बे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशांचा देखील समावेश नसतो. पण कोणाचा म्हणजे समावेश असतो त्यामध्ये तर विधानसभेतील जे विरोधी पक्ष नेते असतात तर त्यांचा ते महाराष्ट्र राज्य लोकसेवा अधिकार आयोग जो आहे तर त्याच्या मुख्य आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीचा तो सदस्य असतो. कोण? विधानसभेतील विरोधी पक्षनेता. म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न, तर हा मराठी ग्रामरवरती आहे. काय? विशेषणांचे मुख्य प्रकार किती आहेत. तर विशेषणांचे एकूण मुख्य किती प्रकार पडतात तर एकूण 3 मुख्य प्रकार पडतात विशेषणांचे. तो कोणकोणते आहेत ते तर या 3 प्रकारामध्ये गुण विशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण या 3 प्रमुख विशेषणांचा समावेश होतो विशेषणांच्या. म्हणजे ऑप्शन आपलं किती बी जे आहे ते करेक्ट असेल. एकूण विशेषणांमध्ये किती मुख्य प्रकार आहेत तर एकूण 3 मुख्य प्रकार आहेत. पुढील प्रश्न, ते चौघे एकमेकांशी काहीतरी बोलत उभे होता. तर क्रियापदाचे हे ग्रुप सांगा. तर ते म्हणले तर ते चौघे इथे जर तो असतं तो चौघे एकमेकांशी काहीतरी बोलत तो येणार नाही. तर ते चौघे एकमेकांशी काहीतरी बोलत उभे होता ऐवजी तिथे होते पाहिजे होतं. तर होता हे एक वचनासाठी येतं पण होते पाहिजे होतं म्हणून ते चौघे आहेत म्हणून इथे काय येणार होते येणार. ते चौघे एकमेकांशी ते काहीतरी बोलत उभे होते. म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते करेक्ट क्रियापदाचे रूप असेल. पुढील प्रश्न, तर हा आजच्या आपल्या या व्हिडिओमधील हा शेवटचा प्रश्न आहे. तर काय आहे? चूज दी अप्रोप्रिएट आर्टिकल्स टू कंप्लीट द गिवन सेंटेन्स. मग योग्य आर्टिकलचा वापर करायचा वाक्य पूर्ण करण्यासाठी. तर काय आहे? मोस्ट डॅश बुक्स आर बाउंड इन पेपर, डॅश फ्यू बुक्स आर बाउंड इन लेदर, इंटेन्सिंगली सम डॅश बुक्स आर बाउंड इन ह्युमन स्किन टू. इथे काय पुस्तकाची बाइंडिंगशी संबंधित आहे. म्हणजे मोस्ट बुक्स तर इथे कोणताही आर्टिकल येत नसतं डायरेक्ट मोस्ट बुक्स येतं म्हणजे इथे आर्टिकल नसणार आहे. म्हणजे मोस्ट बुक्स आर बाउंड इन अ पेपर ते म्हणजे काही जे बुक्स आहे म्हणजे म्हणजे ते बाउंड म्हणजे काय वरचा जो कवर असतो तर तो आपण पेपरचा घालतो. म्हणजे काय जे पेपरचे बनवले असतात काही पुस्तकांचे कवर. अ फ्यू बुक्स आर बाउंड इन लेदर. तर काही पुस्तक जे असतात जुन्या काळातली लायब्ररीमध्ये त्यांना कसे लेदरचे कवर असायचे. लेदरचे कवर इथे अ फ्यू येणार. काय ना इथे आर्टिकल पहिल्यांदा येणार नाही. नंतर इथे अ फ्यू बुक्स आर बाउंड इन लेदर आणि परत इंटरेस्टिंगली सम बुक्स आर बाउंड इन ह्युमन स्किन टू. तर इथे देखील आर्टिकल येणार नाही सम नंतर. म्हणजे काही पुस्तके बाउंड इन ह्युमन स्किन म्हणजे मानवाची जी त्वचा होती तर त्या त्वचेच्या चामड्यापासून देखील काही पूर्वीची जी पुस्तकं आहेत तर ती बाउंड केली जायची. म्हणजे त्याचे कवर तयार केले जायचे जुन्या पुस्तकांची सुद्धा मानवांच्या स्किनपासून सुद्धा. म्हणजे इथे काय आहे तर मोस्ट बुक्स आर बाउंड इन पेपर, अ फ्यू बुक्स आर बाउंड इन लेदर, इंटरेस्टिंगली सम बुक्स आर बाउंड इन ह्युमन स्किन टू. म्हणजे नो आर्टिकल ए आणि नो आर्टिकल येणार. तर कशामध्ये दिले तर ऑप्शन डी मध्ये दिले. नो आर्टिकल नंतर अ येईल नंतर आर्टिकल येणार नाही. म्हणजे ऑप्शन डी जे आहे ते आपलं योग्य ॲन्सर असेल. तर मित्रांनो आपला जो तलाठी भरतीचा पेपर चालू आहे तर कधीचा तर शिफ्ट 4 जुलै 2019चा. तर त्याचे शिफ्ट 1 मधील आपला पेपर चालू आहे. त्यामध्ये आपण त्याचा भाग 3 पाहिला आहे ज्यामध्ये आपण 25 प्रश्न कव्हर केलेले आहेत. जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. तसेच याची जर तुम्हाला PDF हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून त्याची PDF मिळवू शकता. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.